एकट्याने व्लॉग करताना काय गडबड धावपळ होते ते बघितलं ना. म्हणजे आधी फ्रेम ठरवायची, मग ट्रायपॉड लावायचा, मग कॅमेरा लावायचा, मग व्हिडिओ चालू करायचा, मग जी ऍक्टिव्हिटी करायची ती करायला तिथे जायचं आणि त्यानंतर व्हिडिओ बंद करायला आणि तो सगळा लावलेला सेटअप काढायला परत धावत तिथे यायचं, ते सगळं काढायचं आणि दुसरी फ्रेम जिथे लावायची आहे त्या ठिकाणी शूट करायला म्हणून ते सगळं परत घेऊन जायचं. अशी सगळी गडबड असते. आता वर्षभरापेक्षा जास्त काळ झाला मी व्लॉग करते आहे आणि तुमच्यापैकी अनेकांच्या अशा कमेंट्स असतात की तू व्लॉग कसे शूट करतेस. तर हा व्लॉग त्या संबंधीचा आहे. म्हणजे व्लॉग शूट करताना काय धावपळ होते किंवा मी विषय कसे निवडते, कुठल्या कॅमेऱ्यावरती शूट करते आणि तुमचा सगळ्यांचा नेहमीचा प्रश्न, माझे व्लॉग कोण शूट करतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंतच्या व्लॉग पैकी फसलेले शॉट या व्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघूया. 4 पप्पी अशी सतत मी कुठे ना कुठे धडपडतच असते. 4 पप्पी. हा व्लॉग शूट करायला मी आमच्या जुन्या घरी गेले होते. माझ्यासोबत संतोष काका आणि त्याचा मुलगा सूरज होता. आणि संतोष काकाने तिथलाच कोंडा तोडून अशी आकडी वगैरे बनवली आणि झाडावर चढून भरपूर पपनसं काढली होती. आणि अशी 4-5 पपनसं हातात घेऊन मी ब्लॉग मध्ये असं सांगणार होते की एवढी पपनसं आली आहेत आणि आता घरी घेऊन जाते, असं सूरजच्या हातात फोन दिला होता आणि शूट करत होते. आणि तेवढ्यात काय झालं, मीही हसत बसले आणि सूरजही हसत बसला आणि यातच बराच वेळ गेला. इथे ठेवू, इथे ठेवू काय, आमचा पण राख्या गेला. हे चालूच राहू. हे बॉल बॉल सुमित आउट. बॉल थोडा पाठवून ये बरं. बॉल एक पाय टाक. तसं नाही रे, असं टाकायला, असं टाकायला. मी गुगल पिक्सेल 6a वरती माझे सगळे व्लॉग शूट करते. हा व्लॉग होता आमच्या गावातल्या मुलांच्या क्रिकेटच्या मॅच बद्दलचा. भाऊबन वर्सेस नवलाई टीम मध्ये मॅच होणार होती आमच्या घराच्या समोरच. आणि आमच्या गावाकडे काय करतात, भाताचं शेतामध्ये भात कापून झालं की जेव्हा रिकाम असतं तर तिथं ही सगळी मुलं पिच बनवून तिथे मॅच खेळतात क्रिकेटची. तर म्हणलं आहे तर आपण मस्त शूट करूयात म्हणून मी गेले शूट करायला. आणि असं डोक्यात होतं की आपण टीव्हीवरती जशी मॅच बघतो अशी वेगवेगळ्या अँगलने, तर तसं काहीतरी शूट करायचं माझ्या डोक्यात होतं. तर मी हा शॉट असा लो अँगलने घ्यायचा होता म्हणून असा फोन अगदी जमिनीवरती ठेवला. आणि खूप ऊन होतं, फोन सारखा तापत होता आणि सगळी मुलं इतकी सपोर्टिव्ह होती की मी लिटरली 2-3 वेळेला ते टेक घेतले त्या शॉटसाठी. आणि फायनली मला तो शॉट मिळाला. तो व्लॉग तुम्ही नक्की जाऊन बघा आणि मला सांगा कमेंट मध्ये कसा झालाय ते. इथे महाप्रसादाची काही योजना आहे, तर महाप्रसादाच्या मिसळायला चालते. अशा प्रसादही होईल, श्रद्धेचा भाग येतो. कसं करायचं मग सगळ्या एकत्र त्या दिवशी दुपारी येणाऱ्या सगळ्यांनी त्या नवला देवीच्या पायावर दुपारी तुमचा अत्यंत आवडीचा विषय आणि माझ्यासाठी तेवढाच अवघड विषय म्हणजे आपला दीपू सोबत व्लॉग शूट करायचा म्हणजे मी मनाची तयारीच केलेली असते की आपल्याला भरपूर वेळ लागणार आहे. कारण तो कॅमेऱ्याच्या समोर कसा काय वागेल याचा काहीही भरोसा नसतो. बऱ्याचदा मी एकटी शूट करत असते आणि गोठ्यामध्ये ट्रायपॉड लावून मी कॅमेरा लावून व्हिडिओ करत असते. तर हा पठ्ठ्या कॅमेऱ्याकडे पाठच करतो आणि वेगळीकडेच बघतो. मग परत वेगळ्या अँगलला मी ट्रायपॉड लावला की परत वेगळीकडे बघतो. असं करत असतो, खूप गमती करत असतो. आणि दीपू सोबत कसा वेळ जातो काही कळत नाही. पण खूप टेक नंतर आम्हाला छान शॉट मिळतात. आम्ही जेव्हा ऊन खायला बसायचो, कोवळा अगदी लहान होतं, मी उचलून घेऊन जायचे. म्हणजे दीपूच्या जन्माच्या व्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल. तर आम्ही असं बऱ्याचदा आमच्या परसावात जाऊन बसायचो. तर त्यातला एक शॉट तुम्हाला दाखवते. त्याने काय केलं माहितीये का, बघाच केला
रोज दिसतो ना आम्ही दोघं. टिपू ऊन लागते का? लागते ऊन. आता थोड्या वेळाने मम्मा येईल, तोपर्यंत आपण ऊन खाऊया. मग अय्यो थांब जरा, आई परत कर. काही वेळेला व्लॉग शूट करायला गावाबाहेर जावं लागतं आणि जे मिळेल त्या वाहनाने मी जात असते. म्हणजे काही वेळेला बाबा सोडतो, माझा भाऊ सोडतो, किंवा आमच्या गावातलं कोणी त्या बाजूला जाणार असेल तर त्यांच्यासोबतही मी जाते, किंवा काही वेळेला मी लालपरीने सुद्धा जाते. व्लॉग शूट करायलाच नाही तर माझ्या आत्याकडचं वायफाय जेव्हा बंद पडतं आणि मला व्लॉग अपलोड करायचा असतो तर तेव्हा तालुक्याला सुद्धा मी लालपरीनेच जाते. कोकणाचं आणि लालपरीचं नातं तुम्हाला माहितीये, म्हणजे जिथे मोबाईलची रेंजही पोहोचलेली नाहीये अशा ठिकाणी लालपरी पोहोचलेली आहे. कोकणातलं जर लोकसंस्कृती तुम्हाला जर जवळून समजून घ्यायची असेल तर तुम्ही कोकणात लालपरीने नक्की प्रवास केला पाहिजे. तर आता जो मी व्हिडिओ दाखवते त्यात मी चालले होते रत्नागिरीला कातळ शिल्पाचा व्लॉग शूट करायला, आणि त्या एसटीचं हॉर्न सोडल्या सगळे पार्ट वाजत होते. हे दिसतं पाठचा केलं चालू आडवा. वर्ष होऊन गेलं आणि आतापर्यंत साधारण 200च्या आसपास मी व्लॉग केलेले आहेत. गावाकडे व्लॉग शूट करताना असं कधीच होत नाही की आता कुठल्या विषयावरती व्लॉग करायचा. विषय आपसुकच येत जातात, कारण गावाकडे ना असं एक कॅलेंडर सारखं असतं की प्रत्येक ऋतूनुसार शेतीची कामं वेगळी वेगळी चालत असतात, किंवा वेगवेगळे सण येत असतात, निसर्गामधले वेगवेगळे बदल असतात, आमच्या गोठ्यामध्ये बऱ्याच काय काय गोष्टी चालू असतात. त्यामुळे विषय रोज नवीन काहीतरी घडतं आणि आपसूक विषय मिळत जातात. त्याचबरोबर माझे आई बाबा सुद्धा मला विषय आजकाल सुचवत असतात की ह्याच्यावरती व्लॉग चांगला होईल, त्याच्यावरती चांगला होईल. अर्थात त्यांना माझ्यापेक्षा जास्ती माहिती आहे तिथलं, त्यामुळे ते मला सतत सुचवत असतात. आणि माझे व्लॉग बऱ्यापैकी 70 ते 80% वेळेला माझे आई बाबा शूट करतात आणि उरलेल्या वेळेला मी ट्रायपॉडवरती शूट करत असते. तर आता व्लॉग माझा वर्ष झालं व्लॉग करते आहे, तर व्लॉगचं सुद्धा एक कॅलेंडर तयार झालेलं आहे. म्हणजे आता उन्हाळा येतोय तर मार्चमध्ये शिमग्याचा व्लॉग झाला, त्यानंतर आंबा फणस काजू येतात त्याच्याबद्दलचं, किंवा वाळवणं असतील, तर असे हळूहळू विषय एका पाठोपाठ एक मिळत जातात आणि त्याचं एक छान कलेक्शन तयार होतं. मी मगाशी सांगितलं तसं माझे व्लॉग गुगल पिक्सलवरती शूट करते. माझ्याकडे एक ट्रायपॉड आहे, एक गोरिला पॉड सुद्धा आहे. म्हणजे काही वेळेला लो अँगलने वगैरे माझा शॉट मी घेत असेल, कोणी नसेल तेव्हा, तर मी तसं खालून किंवा वरती कुठे लावून घ्यायचं असेल तर असं करते. आणि माझ्याकडे बोयाचा कॉर्डलेस माईक आहे जो असा इथे लावता येतो असा, पण तो मी खूप क्वचित वापरते, अगदी गरज असेल अशा वेळेलाच. म्हणजे गावात कुठे गाणी लावली असतील, काही लग्न आहे, बारसा आहे अशा वेळेला, किंवा गाड्यांचा आवाज येत असेल तर अशाच वेळेला व्लॉगमधल्या काही क्लिप्स पुरतं मी तो माईक लावून बोलते. पण बऱ्याच वेळेला मी आहे तो ॲम्बियन्स साऊंड माझ्या व्लॉगमध्ये ठेवते जाणीवपूर्वक. म्हणजे पक्ष्यांचा आवाज असेल, किंवा पानांची सळसळ असेल, त्यानंतर शेतीची काही कामं करताना तिथला येणारा आवाज असेल, तर हे मी मुद्दाम ठेवते जेणेकरून तुम्हाला सगळ्यांनाही असं व्लॉग बघताना वाटेल की तुम्ही तिथे आहात. मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्या यूट्यूब चॅनलला मी सुपर थँक्सचं फीचर चालू केलं आहे आणि त्याद्वारे तुम्ही मला सपोर्ट तुमचा दर्शवू शकता. तर तुमच्यापैकी अनेकांनी मला सुपर थँक्स दिले आणि तुमचा सपोर्ट माझ्यापर्यंत पोहोचवला. त्या सगळ्यांचे मनापासून आभार. तुमचं सगळ्यांचं प्रेम असंच कायम राहू दे. या व्लॉगमध्ये काही मोजक्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा मी प्रयत्न केला. तुम्हाला व्लॉग संदर्भात आणखीन काही प्रश्न असतील तर ते मला नक्की विचारा कमेंटमध्ये.